तेव्हा सुख पाहिजे तर ते धर्माचा घात करून मिळणार नाही, हे नक्की समजा. मग ही भाषा समजणारच नाही. धर्माचा घात करून सुख, कारण अजून धर्म आणि सुख याचा आम्हाला संबंध भासित होत नाही. त्याच्यावर मला विश्वास नाही की धर्मच सुखाचं कारण आहे. जेवढं काही सुख आहे ते धर्मामुळंच असतं, धर्मामुळंच आहे. न याच्यावर विश्वास ठेवण्यासाठी प्रयत्न करावा लागतो. असं नाही की सांगितलंय आणि तुम्हाला विश्वास बसलाय, कारण आपली पद्धतीच आजपर्यंत उलटी आहे. आणि आपल्या आजूबाजूला जर बघितलं तर सगळे विरुद्ध विचारवालेच जास्त आहेत. आणि म्हणून त्यांचा आपल्यावर जेवढा प्रभाव पडतो तेवढा प्रभाव इथं केवलींचा पण पडेना. अडचण ही झाली. सर्वज्ञांनी सांगितलंय म्हटलं तरी मला काही फरक पडत नाही. म्हणून तर पंचम काळाला कलिकाळ म्हटलं की वर्तमानामध्ये अशी वातावरणच असं राहील की तुम्हाला धर्मावर श्रद्धानच बसणार. बरोबर आहे. म्हणून तर विभीषणाला या 5व्या काळात जन्मायचं नव्हतं. 5व्या काळात जन्मणं म्हणजे महापाप मानलं होतं त्याने. जेव्हा रामाकडे तो आला आणि लक्ष्मणाला शंका आलेली आपण बघितलंय ती चर्चा. लक्ष्मण म्हटलंय कदाचित त्या रावणाचा गुप्तहेर बनून आपल्याकडे आला असेल, पण विभीषण तर न्यायाच्या बाजूने असल्यामुळं तो भावाची बाजू सोडून आला होता आणि ते रामाला समजलं पण लक्ष्मणाला संशय घ्यायची सवय, विश्वास नाही. आणि म्हणून मग जेव्हा हे कळलं विभीषणाला, तर विभीषणाने त्यावेळेस काय म्हटलं, जर माझ्या मनामध्ये तसं काही पाप असेल तर मी मरून 5व्या काळातला मनुष्य हो. अर्थ समजतो बदल. 5व्या काळातला मनुष्य होणं म्हणजे काही अभिमान करण्यासारखं काही नाही आहे. बसू दे जिथं बसायचं बसू. बायकांजवळ बसायला असते तुम्ही, इकडे नाही बसत. तर काय सांगतो प्रदीप काका? काय 5व्या काळात झालं? मग आपल्याला कधी तसं खेद वाटतो का, लाज वाटते का, दुःख वाटतं का की मी इथं कुठं आलो या 5व्या काळात? माहितीच नाही तर तुम्हाला काय कळणार ते 5वा काळ आणि त्या 5व्या काळात काय पाप असतं कळलं नाही तर. आणि अशीच पर्याय धारण एकेंद्रिय झाडं वगैरे घेतात, तसेच पर्याय पाणी, अग्नी, वायू, वनस्पती, काय त्यांना कळतं आपण काय, कुठं आहे, कसलं आहे? काय नाही. फक्त जन्म झालाय आणि जन्म झालाय म्हणून मी ही आहे, ही अवस्था माझी आहे. जन्मल्यामुळं ती आम्हाला आमची अवस्था वाटते. दरवाज्यात बसला तर लाथा खावा लागते, म्हणजे येणारे लोक तुम्हाला असं ढकलून जाणार, बाग काय नाही. बसणाऱ्याने इकडं, बसणाऱ्याने तिकडं बसलं पाहिजे. सर इकडं जावाय कुठं सोडले? बाहेरच्या बाहेरच आलाय. बरं, असं काय सांग.
असं म्हणजे पंचम काळामध्ये जन्मणं ते पाप, आणि जन्मल्यानंतर त्याच्यामध्ये पुन्हा त्या पर्यायाबद्दल अभिमान आहे, मी किती भारी. तर मग ते किती महापाप म्हणावं लागेल. पण या गोष्टी समजण्यासाठी ज्ञान पाहिजे, ज्ञान, श्रद्धान पाहिजे, तर ही गोष्ट समजून आपल्याला आपलं जीवन चांगलं करता येईल. म्हणून असं मला हेच होईल किंवा सांगितलं तर काय, म्हणजे रोज सांगितलंय आपण ऐकतोय, पण विश्वासच बसायला तयार नाही जेव्हा, त्यावेळेस आपण काय सांगतोय असा प्रश्न. पंचम काळाला का कलिकाळ का म्हटलं, कारण संगती तशी आहे म्हणून सांगितलं की ज्यामुळं आमचा धर्मावर विश्वास बस म्हटलं तरी बसणार नाही. आणि या काळामध्ये लोक काय करतायत, काही थोडं पुण्य पण आहे की जे धर्माचं फळ आहे, पूर्वजन्मात केलेला धर्म, त्या धर्माचं फळ म्हणून वर्तमानात काही अनुकूलता दिसत आहेत, आणि त्या अनुकूलता म्हणजे ही धर्माची फळं, आणि ती धर्माची फळं या पंचम काळाला जीव कसा भोगतो म्हणून आपण काल बघितलं. कसा भोगतो, कसा भोगतो अनुपाने काल काय सांगितलं, फळं कशी खातो, झाड मुळासकट. का विसरलं का, नव्हता तुमचा धर्म का विघात करते, धर्माचा घात करून ती फळं भोगतो, म्हणजेच इंद्रिय विषय भोग भोगत असतो. अशी या जीवाची वर्तमानातली अवस्था आहे असं सांगायचं. आणि अज्ञान हे आहे की मला वाटतंय की हे सगळं माझ्या वर्तमान, पुण्य कोण विचारतं, त्या पुण्याला कोण खातं. पुण्यावर जरी विश्वास बसला तरी सुद्धा स्वर्ग मोक्ष मिळेल, पुण्यावर सुद्धा विश्वास बसला, तत्व आहे ते, आणि त्याचं श्रद्धान सम्यदर्शनाचं कारण. तेव्हा पुण्याने सगळं, पुण्य नावाची एक वस्तू आहे जी आपल्या परिणामाने आपण बांधतो, आणि त्याचं फळ स्वर्ग आदी अभ्युदय दिसून येतं. आणि प्रत्यक्ष जरी आपण दाखवलं, पाहिलं, सांगितलं तरी सुद्धा फरक पडत नाही. पापाची फळं भोगणारे जीव पाहतोय वर्तमानामध्ये, असे जीव दिसत आहेत जे अतिशय दुःखी आहेत. मग त्यांच्या दुःखाचं कारण काय, पण विचार करायला कोणाला सवड आहे का मला सांग. कोण काय कसं आहे याचा मी विचार काय करायचंय, माझं काय, मला आता कसं धन मिळेल याच्यामध्ये किती व्यग्रता आहे. मला संसाराच्या विषयाबद्दल चिंतन करायला सुद्धा वेळ नाही. जे मी करतोय ते काय चुकीचं करतो का बरोबर करतो याच्यावर सुद्धा मला विचार करायला वेळ नाही. लक्षात येते द्या. असं येऊन इथं ठेवलं असतं तर बरं झालं असतं, पण पुढे जायचं बघ, उशिरा तरी यायचं एक तर. काय चाललंय, वेळ कशाला वेळ नाही,
विचार करायला चाललो तर रे, विचार करायला संधीच नाही ना. हा, बरोबर सांगतोय तू, पण काय करतोय का एवढं सांग मला. बात काय नाही. सांगताना तर एकदम बरोबर, बरोबर करतोय का वाईट करतोय हे विचार करायला वेळ नाही बिचारायला. आणि वेळ मिळाला तरी आपण काय करणार काय. त्याच्यानंतर पुढचं साधन दिसतंय, इंद्रिय विषय भोग इतके आहेत की आपल्याला तिथं विचार करायला सवड देत नाही. जसं मोबाईल, एक विषय झाल्यानंतर दुसरा विषय येतो आणि त्यामुळे आपल्याला वेळ कुठे मिळतो. म्हणजे म्हणावं लागतं शेवटी, जेवायची वेळ झाली, झोपायची वेळ झाली, त्यावेळेस आपण ते बंद करतो, नाही तर वेळ कुठे. जर निवांत वेळ असलं तर जेवण झालंय आणि अजून झोपायला टाइम आहे, मग काय चाललंय, किती वेळ चालला. कॉलेजमध्ये बघतो शाश्वत काय किती वेळ चाललाय कळतंय का नाही, असं होतं. मग धर्माचा विचार जर करणार नाही, वस्तू संसार धर्म काय, मी म्हणतो आजूबाजूच्या परिस्थितीचा जरी विचार केला तरी कुठंतरी आपल्याला काय करायचं आणि काय नाही करायला पाहिजे हे ठरवता येईल ना. ही आणि उपादेय याचं मला मला कळलं पाहिजे ना, की काय हे आहे, काय उपादेय आहे, काय चांगलं आहे माझ्यासाठी, काय वाईट आहे माझ्यासाठी. आणि त्यासाठी आपल्याकडे भरपूर सामग्री उपलब्ध आहे. 12 भावना आहे का नाही, षोडश कारण भावना आहे, दशलक्षण दशधर्म आहे. तसं बघितलं तर चिकार असं सामग्री आहे की ज्याच्या आश्रयाने आपण जे काही आजूबाजूला दिसतंय त्याला आपल्याला नाही विचार, तर आपण जे लिहून ठेवले ते वाचलं तरी आपल्याला समजतंय, आपल्याला नाही कळत तर. आणि म्हणून म्हटलं, विचार केल्याशिवाय धर्म धर्म श्रद्धा होणार नाही. उगच म्हणत नाही. सम्यक दर्शन ही मोक्ष मार्गाची पहिली शिडी. म्हणून तिथं आचार्य लिहिले एक श्लोक पद्मनंदी 85 मध्ये करत. म्हणजे एवढं सोपं का नाही आहे धर्म, त्याची चर्चा करताना सद्बोध चंद्रोदय मध्ये शेवटी एक श्लोक दिला त्यांनी. 595 नंबरचा श्लोक आहे, 595 क्रमांक. जर प्रत असेल नागपूरची तर पान नंबर आहे 320 आणि सद्बोध चंद्रोदयचा अधिकार आहे, त्यामध्ये श्लोक आहे क्रमाने 48. मिळालं. सोलापूरच्या प्रतीमध्ये किती आहे? 300 242 आहे का? काय काय काढले तुम्ही? हा, काय सुरुवात श्लोकाची सांगा. हा बरोबर आहे, चालतंय. किती पान आहे म्हणला? 242 पान, 242. मग आहे का पुस्तक का संपलेत? द्यायचे का तुम्हाला? का सुरभी काका, सुरेंद्र काका? सगळ्या गोष्टी किती म्हणजे अवघड प्रसंग आहे. वस्तू सुद्धा तरी सुद्धा नाही, बघायची तयारी नाही. चला जाऊ दे. मोक्ष को उत्पन्न करने वाली समस्त सामग्री होने पर भी मोह की कुटिलता म्हणतात. काय म्हणले? मोक्षाला प्रकट करणारी सर्व प्रकारची शाश्वत. बघतोय काय त्याच्यात? वाच तस काय.
मोक्षाला प्रगट कर. तुझे भाऊ आले नाहीत रे, झोपलेत का? मोक्षाला उत्पन्न करणारी समस्त सामग्री का दुकानात पाठवलं? विचारलं परत. मोक्षाला उत्पन्न करणारी, मोक्षाला प्रगट करणारी समस्त सामग्री असताना देखील असं म्हणतात. मोहाची कुटिलता काय? जी चर्चा चालली आपली ती पंचम काळामध्ये मोहाची कुटिलता. तर श्लोक काय दिला बघा. त्यक्ताशेष परिग्रह शमदनो गुप्ति त्रयालंकृत शुद्धात्मानमुपाश्रितो भवति योगी निराशस्ततः मोक्षो हस्तगतोऽस्य निर्मलमते एतावदेव ध्रुवम् प्रत्योहं कुरुते स्वभावविषमो मोहो न वै फोटो काढ की. तुझ्याकडे मोबाईल आहे ना, मग फोटो काढ की. म्हणजे माझा नाही याचा काढ म्हणतोय. त्याला वाटतंय सैला वाटतंय फोटो माझा. पुस्तकातला फोटो काढून तुला बघायला मिळेल तुझ्या मोबाईलमध्ये. त्या उपकरणाचा उपयोग करा असं सांगतो. पुस्तक द्या की तिला, निदान फोटो काढायला तर पुस्तक का नाही. हे काय इथं पुस्तक आहे, कोणाला मराठीच कळा ना. तर त्याचं हिंदी वाचतो. सकल परिग्रह तजोपशमदन दीन गोपीशेष शोभित है शुद्धात्मस्थित योगी को परसे नहीं आशा किंचित है समाधि मोक्षु यदि शिवपद में नहीं विघ्न करे तो निर्मल मति योगी निज परतल मोक्ष धरे. काय म्हणायला लागली बघ. काय सांगणार आहे त्याच्यात? मोक्षाला उत्पन्न करणारी सामग्री प्राप्त झाली असताना सुद्धा याला मोक्षाची प्राप्ती का होत नाही? धर्माला उत्पन्न करणारी सगळी सामग्री मिळाली असताना सुद्धा याच्या पर्यायामध्ये धर्म करण्याची भावना का होत नाही? ही चर्चा आहे. दुःखाला दूर करणारी सामग्री मिळाली असताना सुद्धा आमचं दुःख दूर का होत नाही? त्याचं कारण सगळं आहे. असं आडवं कोण आलंय, कसं आलं? मग इथं तर मुनींच्या अपेक्षेने वर्णन केलेलं आहे. आणि सगळी सामग्रीमध्ये आता म्हणजे मुनी अवस्था ही मोक्षाला साक्षात कारण म्हटली जाते. कारण मुनी होतो तोच मुनी बिना मोक्ष नाही म्हटलंच की आपण. मुनी झाल्याशिवाय मुक्ती नाही. परिग्रहसहित मुक्ती कुणाला मिळाली नाही, मिळणार नाही, मिळू शकत नाही. मग ती इथं सांगायला लागली की एवढं सगळं असताना सुद्धा जो मोह आहे तो काय कार्य करतो?
मग बघा काय म्हटले, जिसने बाह्य तथा आभ्यंतर के भेद से समस्त परिग्रहों का नाश कर दिया है. आपण आपल्याशी तुलना करा. आपल्याला किती मग दूर आहे तो मोक्ष, असं मला म्हणायचं. यांनी तर जे मोक्षाला कारणभूत जी सामग्री आहे ना, त्याची उपलब्धी करून सुद्धा त्यांना मोक्ष मिळाला लवकर. आणि मग माझ्याजवळ बघितलं तर त्यांच्या अपेक्षेने बघितलं तर मग मला किती तीव्र पुरुषार्थ करावा लागेल त्या मोहाला नष्ट करण्यासाठी हे सांगायचं. ज्यांनी परिग्रह सोडला त्यांना लवकर मोक्ष मिळाला हे सांगतो. मग मी परिग्रहासहित आहे म्हटल्यानंतर मला केव्हा मोक्ष मिळेल याच्यावर विचार करायला नको. हे परिग्रह सोडला आणि मोह राहिला तरी मोक्ष मिळत नाही. आणि परिग्रह पण राहिला आणि मोह पण राहिला तर त्या जीवाची काय अवस्था, म्हणजे कोणाची महावीर काका काय माझी? म्हणून ही तुलना करावी लागेल असं म्हणायचं. पण हे समजतं कुणाला सांगतो तुम्हाला परत एकदा. कुणाला समजणार? ज्याला मोक्षाची इच्छा आहे त्याच्यासाठी. ज्याला कळले मोक्ष सुखरूप आहे त्याला कळणार आहे किंवा असं असताना सुद्धा मोहमध्ये येतोय तर मग त्या मोहाला नष्ट करण्यासाठी किती पुरुषार्थ करायला पाहिजे. पण ज्याला मोक्षाचा विषयच नाही आहे त्याच्यासाठी ही चर्चा समजणार नाही. त्याला काय चाललंय, काय सांगायचंय हे कळणार नाही. शब्द कळतील पण भाव कळणार नाही. कळतंय का भाव? काय सांगितलं? टाळ्या तर वाजव, इतकं चांगलं उत्तर दिलं. मग ते त्याने सांगितलंय बरोबर सांगितलं, पण भाव समजलाय का? भाव कळतो का त्याचा? काय मोह आणि परिग्रह कशाला म्हणायचं सांग बरं? कशाला म्हणायचं परिग्रह? आपल्याकडे काय आहे? आपल्याकडं त्याला परिग्रह म्हणत नाहीत राजा, त्याला परिग्रह म्हणतच नाही. हीच तर अडचण. आचार्याने सांगितले तुझ्या मनात जी इच्छा आहे त्याला परिग्रह आधी समज आहे ना. ती बाहेरचं सोडलंय जवळ आहे ह्याला काय महत्व नसतं. एखाद्याने सोडलं जरी तरी सुद्धा आतमध्ये इच्छा भिकाऱ्याजवळ काय नाही म्हणून काय ती परिग्रह रहित आहे काय? मग काय परिग्रह कशाला म्हणायचं? मग तेच महत्वाचं. ते इच्छा आतनं कुठेतरी ढिल्या पडल्या पाहिजे. आणि इच्छा इतक्या तीव्र आहेत आत्मनुशासनमध्ये परत सांगितलं याची इच्छा किती तीव्र आहे. आपण ते सगळं वाचलंय, ऐकलंय आहे ना. किती तीव्र इच्छा आहे वाचू काय एकदा तुम्हाला वाचून दाखवतो एक बघा. म्हणजे तिच्या इच्छेला कुठं आहे आता ते. इच्छेची तीव्रता सांगते. पान नंबर 34 श्लोक नंबर 36 आहे. अर्थ सांगतो, नुसता अर्थ वाचतो. काय? अहो प्राणी, राहुल अहो प्राणी नाही दिसणार का? दिसतंय तुला एवढं? अहो प्राणी असू दे, इकडे माझ्याकडे बघ फक्त, तुझं बुद्धी शार्प आहे. अहो प्राणी, प्रत्येक प्राणी में आशा रूपी गड्ढा इतना गहरा है कि जिसमें 3 लोक की विभूति आनु के समान सूक्ष्म है. काय म्हणले? इच्छा किती आहे म्हणते. प्रत्येक प्राण्यामध्ये, प्रत्येक जीवामध्ये सांग किती इच्छा आहे. आणि त्याचा तो आशा रूपी, इच्छा रूपी खड्डा केवढा मोठा आहे तर
तीन लोक की विभूती, तीन लोकांमध्ये जेवढं वैभव आहे ते सगळं त्या इच्छारूपी खड्ड्यात टाकलं तर किती? अणु मात्र. एका कुठं तिथं दिसणार पण नाही. किती मोठा खड्डा आहे असं येणं म्हणायचं. यदि तीन लोक की विभूति एक प्राणी को मिल जाए तो भी उसकी तृष्णा शांत नहीं होगी. काय पाहुणे, थकतय माणूस, वैभव गोळा करायला थकते. मग किती मिळाल्यानंतर थांबणार आहे? थांबायचंय कुठं? म्हणलं अजून थांबायचा काय निर्णयच नाही, कारण अनुव्रतच नाही परिग्रह परिमाण, तर थांबणार कसं? म्हणजे ही आपणच आहोत. आता त्याचा अर्थ आहे माझ्या मनामध्ये इच्छा एवढी आहे, आज जगात जेवढी संपत्ती आहे ती सगळी संपत्ती मिळवतो, चालत तर मी धर्म म्हणजे धर्म नाही केला तरी चालतंय. बरोबर आहे का? धर्म बुडवून सुद्धा मी धर्म आपलं धन संचय करायला, तीन लोकातली संपत्ती मी मिळवून राहणार. सुट्टी असो नाही तर काय पण असो, माझ्या गल्ल्यात पैसे येत राहायला पाहिजे, येत राहायला पाहिजे. आणि गल्ल्यातनं बाहेर नाही, कपाटातनं बाहेर जाऊ वाटतात का? नाही म्हणते अजून सुद्धा. करणार काय त्याचं? करणार काय? वाळवी लागेल, नाही तर तू त्याच्यात वाळवी होऊन जन्मशील असं वाटलं पाहिजे. असं सांगते त्याच, जसं चिंतन तशी पर्याय. एकाने ठेवले होते असेच बँकेमध्ये पैसे रे, लॉकरमध्ये, आणि त्याला लागली वाळवी. मग परत काय? हातात काय त्याच्या? म्हणून आपलं सांगितलं, ज्याच्यामध्ये आसक्ती त्याच्यामध्येच त्या रूपाचंच त्याचं रूप, ते रूप धारण करूनच जन्मतो, बात काय नाही, अशी अवस्था. म्हणून सांगितलं इथं किंवा यदि तीन लोक की विभूती एक प्राणी को मिल जाए. आणि असे किती प्राणी आहेत संसारात? किती आहेत जीव संसारात? अनंत आहे. जाऊ दे, इथं जर बसलीत बघितली तरी एवढी संख्यात घ्या, या प्रत्येकामध्ये हे सांगते. हीच गोष्ट आहे निलेश. काय? अजून 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 वास असं काय नाही, समाधान असं काय. मग काय? यदि तीन लोक की विभूति एक प्राणी को मिल जाए तो भी उसकी तृष्णा शांत नहीं होगी, तो फिर बंटवारे में किसको कितनी विभूति मिलेगी? वाटणी करायची झाली म्हटलं तर सबकी तृष्णा शांत हो जाए, इसलिए तेरी विषयों की इच्छा व्यर्थ है असं म्हणतात. आणि अजून एक श्लोक छान घेतला की ज्यामध्ये त्यांनी म्हटले आहे ना, काय सांगितलेले, छान छान दिले बरं का. अजून एक श्लोक चांगला आला, तेवढं तुम्हाला सांगतो. सापडला तर सांगतो, नको नसतो. त्यांनी तिथं एक दिलं, ती म्हणते जे काय सुटलंय असू द्या.
चला असू दे. तर चर्चा कशासाठी सांगितली आपली ही इच्छा किती मोठी आहे. आणि कशासाठी चालली होती इच्छेची चर्चा? इच्छा हाच परिग्रह. आणि कशासाठी चालली होती परिग्रहाची चर्चा? बरोबर. मग इथं आपण वाचत होतो की जिसने बाह्य तथा अभ्यंतर के भेद से समस्त परिग्रहों का नाश कर दिया है, असं. ही मोक्षाला जाण्याची सामग्री. मग अशा सामग्रीने युक्त असताना सुद्धा त्या जीवाला मोक्षाची प्राप्ती होणं कठीण जातं, कठीण होतं. आणि त्याचं कारण काय? म्हणजे सोडलंय त्याला. मग ज्याच्याजवळ परिग्रह पण आहे आणि त्या परिग्रहासंबंधी मूर्छा पण आहे, मग त्या जीवाला केव्हा केव्हा मोक्ष प्राप्त होणार असा त्याचा अर्थ होतो. म्हणून ज्याला मोक्ष प्राप्त करायची इच्छा झाली तो याच्यावर विचार करून मग त्या अनुसार त्याचा पुरुषार्थ होईल. ज्याला मोक्षाला जायचं की असं असून सुद्धा होत नाही तर मी कुठं आहे आणि मग मी काय केलं पाहिजे याच्यावर विचार करेल. पण विश्वास पाहिजे, हा महत्वाचा मुद्दा की हो मोक्षात सुख आहे, अन्यत्र नव्हतं, नाही, नसणार. हे याच्यावर श्रद्धांतर पाहिजे का नको? आणि नसताना मग हे तुम्हाला फार काय त्रास देणार नाही हा श्लोक, असं मला म्हणायचं. मला त्रास देत होता कालपासून हा श्लोक. म्हटलं ही काय सांगते तर आपण कुठं आहे, म्हणजे तुलना करत होतो माझ्याबरोबर, म्हणजे माझ्या परिस्थितीशी. इथं कोणाची सांगितली सामग्री? ज्यांना सगळी सामग्री मिळून सुद्धा लवकर मोक्ष मिळेल. आणि माझ्याकडे बघितली तर त्यांच्या अपेक्षेने, म्हणजे इथं जर ज्या जीवाची चर्चा घेतली त्यांच्या अपेक्षेने जर मी माझ्याशी तुलना केली तर मी कुठं आहे, मग माझं काय होणार? आणि म्हणून पहिलं त्यांनी हे सांगितलं. ठीक आहे, मग आपण आपल्याबरोबर तुलना करा. माझ्याजवळ तर अजून बाह्य परिग्रह किती आहे? अभ्यंतर सर आहेत पण बाह्य परिग्रह एवढा आहे. पण बाह्य परिग्रह अभ्यंतर परिग्रह सुटून आणि मग मी मोक्षासाठी पुरुषार्थ करून मला या सगळ्या कर्मातून, संसारातून, जन्म मरणाच्या दुःखातून कसं मुक्त करणार? असं. मग दुसरं त्यांनी दिलं, जिसके शांती ही धन है. दुसरं काय दिलंय? ज्याचं धन कोणतं सांगितलं? शांती हे ज्यांचं धन आहे अशा त्या जीवाला मोक्ष प्राप्त होणं दुष्कर आहे असं म्हणतात. बघितलं दुसरं कारण सांग. बरोबर, दुष्कर. दुसरं काय सांगितलं? है ना, ज्यांचं शांती हे ज्यांचं धन आहे त्यांच्या मध्ये, त्यांच्या त्या मोक्षाच्या सुखामध्ये बाधक मोह येतोय. बरोबर. आणि माझं धन तर कोणतं आहे? तपासून बघा. हे अजून मी बाह्य जड धनालाच माझं धन मानतो. मग त्यांच्या अपेक्षेने बघितलं तर मग मला मोक्ष किती अजून लांब होईल. म्हणजे अशा जीवाला सुद्धा दुष्कर सांगतायत मोक्ष. कोणाला? ज्यांनी शांतीलाच आपलं धन मानलं. दूसरा पॉइंट झाला. तिसरा, मनोगुप्ती, वचन गुप्ती और काय गुप्ती, इन 3 प्रकार की गुप्तियों से जो शोभित है. बघ, 3 गुप्तीचे धारक असे जे मुनिराज आहेत त्याची चर्चा होती ना. मोक्ष को उत्पन्न करने वाली समस्त सामग्री होने पर, ही सगळी मोक्षाला उत्पन्न करणारी सामग्री आहे. मनोगुप्ती, वचन म्हणजे मनामध्ये
संकल्प विकल्प असे काही विकल्प नाहीत, वचनाने काही बोलत नाही, कायेने कोणता व्यापार करत नाही की जेणेकरून कर्माचा आश्रव होईल. म्हणजे योग जो आहे तो कर्माच्या आश्रवाचं कारण आणि गुप्ती आहे ते कर्माच्या संवराचं कारण सांगितलं. मग अशा गुप्तीने युक्त म्हणजे संवराच्या कारणाने सहित असताना सुद्धा त्या जीवाला आचार्य म्हणते मोह असताना मोक्ष प्राप्त करणं दुष्कर आहे, कठीण आहे. मग माझा मनोयोग, वचन योग आणि काय योग बघा, कुठं आहे गुप्ती आमच्याजवळ? आपलं मन थांबतंय का? निरंतर चालूच असतं का नसतं मनाचं काम? म्हणून सीतेला त्या साध्वीने प्रश्न विचारला होता, सगळ्यात जास्त वेग कशाचा? तर काय सांगितलं? मनाचा. ती एका सेकंदात, एका क्षणात कुठल्या 3 लोकांच्या पार जातो, इतका मनाचा तीव्र वेग आहे. मग असं आमचं मन जे आमच्या ताब्यात नाही, त्याद्वारे आम्ही चिंतन काय करतोय याची चर्चा आपण केली भरपूर. वचन बघितले आपले तर थांबतो का? नुसतं निवांत बसलोय तर करमतंय का? ध्यान शिबिरामध्ये बघितलंय है ना, मौन दिलं 10 दिवस तर अवघड जातंय. जेवायला बसलं 1 तास अर्धा तास तर तिथं मौन घेतलं तर त्या मौन पाळणं कठीण जाते. खानाखुना करून टू करून सगळं सांगितलं जातंय आणि कायचं तर विचारायची सोयच नाही. शरीराने योग अशा मन वचन कायाने कायच्या योगाने प्रवृत्त असणारा मी, मग मला त्या ठिकाणी ते मोक्ष किती कठीण आहे. म्हणून म्हटलं हे कळणार कुणाला? ज्याला मोक्ष पाहिजे. आणि मग त्याला वाटेल की बाबा मग हे सगळं केव्हा संपणार, मी काय करू जेणेकरून मनोगुप्ती वचनगुप्तीचा प्रारंभ होईल, त्यानंतर जे मला शांती हेच धन भासित होईल आणि मी केव्हा एकदा अंतरंगाने बहिरंग परिग्रहाने रहित होईल. असे भाव, याच्यासाठी ही चर्चा. पुढं 4थं सांगते बघा, जिसे शुद्धात्मा की प्राप्ती हो गई है ना. परत काय म्हणले? पर्यायामध्ये ज्याला सम्यक दर्शन पण झालंय, वर्तमानामध्ये बघितले पद्मनंदी आचार्य स्वतःच्याच अपेक्षेने सांगत असतील, कुंदादी आचार्य पंचम काळात झालेली आहेत आणि ह्या सगळ्यांनी सहित आहेत हे त्यांना म्हणायचं. म्हणजे मला शुद्धात्मा पण मिळाला पण मोक्ष मिळते काय? म्हणजे म्हणून म्हटले मोक्षाला उत्पन्न करणारी सगळी सामग्री मिळाली तरी मध्ये मोह आहे अजून चारित्राचा, तर मोक्ष मिळेना डॉक्टर. आणि माझ्याजवळ शुद्धात्म्याची प्राप्ती तर आहे का तपासून बघा. आणि मी धर्म करतोय असं समजतो. ठीक, जिसे शुद्धात्मा की प्राप्ति हो गई है और जो निराश है, अर्थात जिसकी किसी भी पदार्थ में अंश मात्र भी इच्छा नहीं रही, ऐसा यह योगी है. ठीक, आणि आपण बघितलं तर आपली सगळ्या पर पदार्थामध्ये इच्छा आहे. इसलिए निर्मल है बुद्धि जिसकी, ऐसे उस योगी के यदि स्वभाव से ही कुटिल मोह रूपी वैरी उस मोक्ष की प्राप्ति में विघ्न ना करे, तो परिग्रह आदि के रहितपने आदि कारणों से ही मोक्ष निश्चय से हस्तगत हो जाए, अर्थात उसकी प्राप्ति बहुत शीघ्र हो जाए. कळला का अर्थ? काय अर्थ कळला? प्रफुल्ल सांग. मोक्षाला प्राप्त करण्यासाठी ही जी बाह्य सामग्री आहे सगळी, परंतु जर मोह अजून सुटला नसेल तर आपण मोक्ष, म्हणजे मग त्याच्यासाठी तर तसं बघितलं तर मोक्ष हातात आहे. जी सामग्री आहे ना ही सांगितलेली,
ती सगळी सामग्री जिथं आहे तिथं मोक्ष हातात असल्यासारखं. पण अशी सामग्री असताना जर मोह असेल, म्हणून म्हटले इथं कि काय म्हटले, यदि स्वभाव से ही कुटिल मोह रूपी वैरी उस मोक्ष की प्राप्ति में विघ्न न करे तो परिग्रह आदि के रहितपनी आदि कारणों से मोक्ष निश्चय से हस्तगत हो जाए, अर्थात उसकी प्राप्ति बहुत शीघ्र ही हो जाए. भावार्थ असा है, मोक्ष की प्राप्ति में अन्य अन्य सामग्री होने पर भी यदि स्वभाव से ही कुटिल मोह विघ्न करने वाला हो तो कदापि मोक्ष की प्राप्ति नहीं हो सकती. इसलिए जो मनुष्य मोक्ष के अभिलाषी है उनको सबसे पहले मोह रूपी प्रबल वैरी को जीत लेना चाहिए, क्योंकि यही मोक्ष की प्राप्ति में विघ्न का करने वाला होता है. और जब तक यह मौजूद रहता है तब तक मोक्ष की प्राप्ति में अन्य कारण व्यर्थ ही है. कशासाठी सांगतोय, कशासाठी सांगतोय, चर्चा कशावर निघाली, काढा होईल. हा का श्लोक वाचला मी. पंचम काळात काय झालं, धर्मावर विश्वास का बसायला तयार नाही, याच्यासाठी ही चर्चा चालली होती. बरोबर. म्हणजे कसंही सांगितला, किती सांगितलं रेशमी साडी वापरू नका, त्याचं फळ नरकादी दुर्गती आहे. तिथं त्या रेशमी साडीमध्ये जे वापरलेले जे काय धागे ते कशापासून, किड्यापासून तयार केले, मग तुम्ही पण तसे किडे होऊन उकळले जाताल, असं सगळं सांगितलं तर विश्वास बसतोय का? आणि विश्वास बदला तर तुम्ही त्या ठिकाणी असा विचार तर कराल का, किंवा वापरू का नको वापरू, नियम घेऊ का नको घेऊ, असा विचार तरी येईल का? आणि इथं सांगितलं जातं तरी श्रद्धा क्लिअर नाही, किंवा हे पाप आहे आणि या पापाचं फळ मला भोगावं लागणार आहे. या गोष्टी जरी आपण ऐकल्या आणि आम्ही पाठशाळेत शिकवल्या जरी, तरी सुद्धा अहिंसा अहिंसा सगळे धडे शिकवणार आम्ही, फरक काय पडणार? इज इट क्लिअर फॉर मी की बाबा हे काय चाललंय? म्हणून म्हटलं ना, चाललंय, फक्त चाललंय, ऐकायचं चाललंय. म्हणजे इकडं परिग्रह, धन संचय करणं पाप आहे, ऐकायचं चाललंय, पण धन संचय करताना कुठं आपल्या बुद्धीमध्ये हे येतंय की हे पाप आहे आणि याचं फळ नरकादी दुर्गती आहे, ते पाप आहे. काय रेशमी साडी वापरणं पाप आहे, आणि ते वापरत असताना जो आनंद येणार तो कोणतं ध्यान आहे? हिंसानंदी रौद्र ध्यान म्हणते त्याला, परिग्रहानंदी रौद्र ध्यान. काय परिग्रह जवळ आहे तो सोडायचा नाही, आणि वापरत असताना तिथं मला छान वाटतंय, छान दिसतंय, तर त्याच्यामध्ये हिंसानंद, हिंसेमध्ये आनंद जे त्या ठिकाणी भासित होतो त्याचं नाव आहे रौद्र ध्यान. आणि रौद्र ध्यानाचं फळ आहे मोक्ष, स्वर्ग. काय रौद्र ध्यानाचं काय फळ आहे? रुपाली आहे आता बोलायचं सुद्धा नाही, कारण बोललं तर मग आपण परत बोलले सोपं. म्हणजे रौद्र ध्यान सांगितलं गेलं तर रौद्र ध्यानाचं फळ आहे नरकादी दुर्गती. मग हे सगळ्या गोष्टी आपण ऐकतोय, पण वर्तमानामध्ये त्याच्याबद्दलची जी आसक्ती आहे ती का सुटायला तयार नाही? सांगा. असं काय आपण त्याच्याशिवाय जगू? जसं श्वास बंद करा म्हटलं तर मी एक वेळेस मान्य करेल की ते नाही घेतला तर मरून जाईल, आकुलता होईल, संकलेश होईल, सगळं कळतंय. श्वास नाही घेतला तर, बरोबर.
पण जी सामग्री माझ्याजवळ हिंसेने प्राप्त झालेली आहे आणि त्याच्याशिवाय सुद्धा माझं जीवन चालतं चांगलं, असं असताना सुद्धा जर मला त्याच्यातली आसक्ती सुटत नसेल तर याचा अर्थ काय? प्रश्न असा आहे. म्हणून सांगायचं इथं मोह किती कुटील आहे हे म्हणजे हे लक्षात घ्यावं लागेल. हे तुम्हाला ऐकून वाचून सांगून कळते की नाही माहिती नाही, पण तुम्ही जोपर्यंत म्हटले ना मी विचार करायला तयार होणार नाही की नेमकं काय आहे, तोपर्यंत आपण त्या परिग्रहातनं पण बाहेर पडणार नाही. कसंही सांगितलं तर परिग्रह जेवढा आला, गिरायक चांगलं झालं अनुप कुमार है ना, गिरायक चांगलं झालं, पैसे भरपूर आले. मग त्या दिवशी तुमचं संध्याकाळी मन दुःखी असतं का सुखी असतं? गल्ल्यात पैसे भरपूर जमलेले, त्या दिवशी संध्याकाळी मन कसं आहे? सूरज है ना, आंब्याची झाडाला बघितली तुझ्या आता किती आंबे आहेत है ना, आणि आता ते बागवानाने घेतलंय है ना, केवढ्याला जावं तुझ्या आशा आहे? आणि त्याच्यापेक्षा जास्तलाच घेतलं त्याने, दिले तुला पैसे 25 लाख म्हणू का? 25 लाखाचे आंबे आहेत का? नाही. बर चल 25 लाख दिले चल, असं जर म्हटलं एखाद्या 25 लाखाला ही सगळी तुझी बाग घेतो, काय होईल मनामध्ये? काय होणार नाही? अस्वस्थ आत्ताच झालाय ती. परिग्रह आहे ते काय म्हटलं, आणि त्या परिग्रह माझ्याजवळ आला, त्याच्याबद्दल मला आनंद झाला, तर त्याला जिनेंद्र देवाने सांगितलंय रौद्र ध्यान आहे, आणि ते रौद्र ध्यान नरकाला नेतं असं जिनेंद्र देवाने सांगितलंय. आणि माझा विचार काय त्याच्याबद्दल? ही आहे मोहाची. आपल्याला त्याच्यामधलं पाप भासित होऊ न देणं हे आहे काम मोहाच. पापाला पाप म्हणून काय अनुभव? पापातलं पाप भासित होऊ देत नाही, त्याच्यासारखं वाईट कोण नाही, आणि त्याच्यासारखं वाईट काही नाही. आणि तो कोण आहे तर सांगताय तिथं आचार्य मोह. आणि आपल्या म्हणून म्हटलं त्या मोहाच्या निमित्तात काही होऊ शकतंय, म्हणून त्याला मोहाची निद्रा म्हटलं, नाहीतर मोहाने आंधळा झालं म्हटलं. जसं धृतराष्ट्र आणि जसं वर्तमानातल्या मम्म्या आणि मुलाच्या निमित्तात इतक्या आंधळ्या असते. म्हणजे धृतराष्ट्र पण काही वेगळा नव्हता, पुत्र मोह असा होता. आंधळा होता का धृतराष्ट्र? गांधारी, गांधारीच ना त्याच्या बायकोचं नाव, गांधारी. आंधळे होते दोघही आंधळे नव्हते. आता इतरांच्या मतामध्ये सोडा, आपल्या शास्त्रानुसार दोघही आंधळे नाही आहेत. तसं बघितलं, चांगले डोळस आहेत ते, जसे तुम्ही आहात. तुम्हाला कोण आंधळ म्हणेल का? मग तो धृतराष्ट्र ती गांधारी का अंध म्हटले गेले? म्हणजे अशा अनेक गोष्टी ज्या उपमा दिल्या त्यांनी ते डायरेक्ट त्या वस्तूमध्येच लावलेले आहेत अन्य लोकांनी. ऍक्च्युली ते एक उपमा दिलेल्या होते, उपमा अलंकार होते ते, पण त्यांनी लावलं त्याच्यामध्ये. मग मोहाने, पुत्र मोहाने आंधळा धृतराष्ट्र. माझ्या मुलाला सगळं राज्य, ठीक असं. गांधारी तिचं पण भाव काय? माझ्या मुलाला सगळं काय, बरोबर. ही आहे मोहाची कुटीलता सांगायची. पण त्याला कळलं का? सांगून कळलं का? त्याच्या मुलांचा सुद्धा घात होतोय त्याच्यामध्ये. रावणाला सुद्धा कालच बघितलं सीतेच है ना, सीताला अपहरण केले का नाही रावणाने? आणि मग तिथं त्याचा एक स्वाध्याय हॉल असतो, स्वाध्याय हॉल.
मोठाच्या मोठा चांगला, आणि रावण म्हणजे एकदम अतिशय विद्वान. मग ते सीताला इम्प्रेस करायचं असतं ना. मुलींना इम्प्रेस करण्यासाठी काय शाश्वत, इम्प्रेस करायचंय म्हटल्यानंतर मी किती हुशार हे दाखवावं लागतं कुठल्याही पद्धतीने. मग तो तिला त्या वेदाचं माझ्याकडे किती ज्ञान आहे हा सगळं सांगत असतो, मी किती हुशार आहे, आणि तुझ्या रामाकडे काय ज्ञान आहे असं म्हणत असतो. मग सीता पण विद्वान असते ना, आणि ती त्याला वाटत असं हिला काय येत नाही, पण ती बरोबर त्याच वेदातले काही असे श्लोक सांगते ज्याच्यामध्ये विद्वानाचं लक्षण काय म्हटले. दुसऱ्या स्त्रीचं अपहरण करणाऱ्याला विद्वान म्हटलंय का म्हणले त्या शास्त्रात. मग असे श्लोकाचे आधार दिले. पण रावण म्हटला काय नाही, जे काय मी माझ्याकडे काय नव्हतं, बरोबर असं सगळेजण तुमच्याकडे काय होतं का, मी माझ्या बळावर सगळं हे आज मिळवलेलं आहे. हा माझा अहंकार नाही म्हटलं, हे माझं कर्तृत्व आहे. तुम्ही सगळे अहंकारी नाही, आणि आम्ही करून बरोबर आहे, आम्ही मिळवलंय. मग सीता तिला म्हटले तुला एक शेवटचं ज्ञान देते म्हटले, बघ तुला घ्यायचं असलं तर घे, सांगणं माझं कर्तव्य आहे. तू म्हटले हे सोडून दे, आपलं मला सोडून दे आणि त्या रामाची क्षमा माग, तर याच्यामध्येच तुझं जीवन आहे. मग रावणाने ऐकलं का? रावणाने ऐकलं नाही. कुठे आहेत रावण? रेशमी साडी न सोडणारी आणि परिग्रहाची आसक्ती न सोडणारे रावण कोणते? त्या रावणाला त्या सीतेने किती, सीता काय, विभीषण काय, इंद्रजित त्याचा पोरगा काय आहे ना, कुणी म्हणून सांगितलं नाही सांगा. आणि तुम्ही पण सांगताय का नाही आज? जर रावण तुम्हाला भेटला तर सांगणार का नाही? जेव्हा अरे असं करायचं नसतं, सीता देऊन टाक रामाची, काय महावीर का सांगणार का नाही? मग आम्ही तेच सांगतोय आहे ना, किंवा इथं जे ज्याचं आहे ते त्याला देऊन टाका, जे आपलं आहे तेच आपल्या जवळ ठेवा, दुसऱ्याचं कशाला घेतलं आहे ना. शरीर दुसऱ्याचं, धन दुसऱ्याचं, कर्म सगळं दुसऱ्याचं, अशा ज्या सगळ्या गोष्टी आपल्या नाहीत. आपण पण अपहरण करून, आपण नाही आहोत रावण. आणि आपल्याला इथं आचार्य सांगतेत, काय सांगतेत, ज्याचं आहे त्याचं त्याला देऊन टाका. तर तुम्ही काय म्हणताय? तसं कसं? ते मी मिळवलंय, मी त्याचा स्वामी आहे, मी कसं देऊ त्याला? बरोबर. म्हणजे एकदा का ते मोह डोक्यात बसला, अहंकार डोक्यात बसला, तर कुणी कसंही सांगू, किती सांगू, काही सांगू, मी काय त्या ठिकाणी बदलायला तयार होत नाही. ही अडचण आहे. म्हणून विचार करायला सुरुवात करा. आत्ता सुरुवात केली तर कुठंतरी गाडी शेवट जाता जाता म्हणजे कुठंतरी काहीतरी विवेक जागृत होईल. पण सुरुवातच जर मी केली नाही की मी किती मोहामध्ये आहे आणि मोहाने माझे विचार काय चालले, तर मात्र माझं जे अनादी काळापासून चाललंय तेच अनंत काळपर्यंत चालत राहणार आहे. जन्म मरणाचं चक्कर सुटणार नाही. चिंतन करा. ओम नमः भो प्रभो मन वचन काय